जर मुलगी घरात मोबाईल सायलेंट ठेवत असाल ना तर समजून जायचं मुलीनी जावई शोधलाय. हॅशटॅग गुर्र गुर्र. पोरगी रिलेशन मध्ये यायच्या आधी पोराला कधीच सांगत नाही की तिला आधी किती बॉयफ्रेंड होते ते. पण आम्ही पण लय हुशार पोर आहेत, बिल्डिंग बघूनच सांगतो किती माणसांनी काम केले ते. बाळा तुझ्या राणीचा दररोज स्टेटस टाकतो ना, ती राणी आमची बी नळाचं पाणी पिऊन गेलेली आहे. कसं पिऊन गेली माहितीये का? तू जर एकनिष्ठ असती तर तुला पण किंमत दिली असती, पण तू तर आधीच भांडाऱ्यासारखी वाटत गेली, मग तू पण 3 टाइम घासत गेली. घरचे पण किती विचित्र असतात ना. त्या सिरियल मधली लव्ह स्टोरी पूर्ण नाही झाली ना की हळहळ व्यक्त करतात, आणि स्वतःच्या लेकराची लव्ह स्टोरी कानावर आली ना की त्याला हाडं तुटूच तोक मारतात. तिच्यावर प्रेम केलं आणि ती मला म्हणली एखादी बी गोळी घातली गेली. डिअर मित्रांनो, हे कलियुग आहे. इथं शपथ खाणारे खरं बोलत नाहीत, क्वार्टर पेणारे खरं बोलतात. पे क्वार्टर आणि कर मॅटर. अरे 10 रुपया वा वा, अरे 10 रुपया, अरे रुपया, देशी विदेशी 10 रुपया, अरे 10 रुपया. पोरिंडो, नुसते स्टोऱ्या बघून आणि लाईक करून काय होत नसतं, मेसेज पण करत जावा. पाऊस पडल्यावर लोक स्टेटस ठेवतात, पण माझं तसं नाही आहे. मी सगळ्यात अगोदर मोबाईल चार्जिंगला लावतो, कारण पाऊस येते झाडभर आणि लाईट जाते रातभर. आजकाल पोरी मला दादा म्हणतात, मला हेच कळत नाही त्यांच्याही घरी आलती का माझा बाप त्यांच्या घरी गेलता. तुला पहिल्या वर्ग तू दिसती भागली वाणी, कशाला तू खातीच टोपड्या संग गाणी. मी गल्लीतल्या बायांची भांडणं ह्याच्यासाठी लक्ष देऊन बघतो, कारण त्या भांडणातच कळतंय की कुणाचं लफडं कुणासोबत आहे. लाडाची तुझीच तारा. ए माझ्या मित्रा, ए बोच काट्या. आम्ही बरबाद झालो तर आमच्या मस्तीमुळे होऊ, नाही तर गुलाबी साडी लाल लिपस्टिक ह्यांनी आम्हाला काही घंटा फरक पडत नाही. चल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी, राजा फोटो माझा का. लास्ट सीन तीच लोक हाईड करतात ज्यांचा खूप ठिकाणी सीन चालू असतो.